हा नमस्कार दादा. हा बोला की साहेब. मी जळगाव विभाग अंमळनगरातनं बोलतोय. हो हाय नंबर आला तुमचा, बोला की. साहेब तू कुठ्यात सहभागी आहेत ना? हो सगळं की सगळं पहिल्यापासून आहे. ओके ओके धन्यवाद. बरं विषय असा आहे की हा. तुम्ही आंध्र प्रदेशला गेले होते का फिरायला? हे जे फोटो वगैरे टाकले तर हो हो काल गेलो होतो. असं. सकाळी आलोय आज. असं का? मग तेव्हा ते फोटो तिथलेच होते का? म्हणजे तिथंच होते का तेव्हा? हो तिथं 8 दिवस संपूर्ण तिथंच घालवलेत. असं आहे का? मग मी फोन तुम्हाला यासाठीच केला आहे की लोकांचा आत्मविश्वास वाढेल. बरं तिथली पद्धत कशी, जे विलिनीकरण कशा पद्धतीने झालंय मला तुमच्याकडनं माहिती पाहिजे होती. ऐकून घ्या, रेकॉर्डिंग कॉल असेल तर रेकॉर्डिंग करा. रेकॉर्डिंग करतोय ना? हा सविस्तर तुम्हाला माहिती सगळी सांगतो. सांगा साहेब. हे बघा की आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटचं त्यांचा संप होता, आपला दुखवटा आहे. बरोबर. तर त्यांचे 52,000 कर्मचारी त्यावेळेला सेवा डिसमिस केले होते, शॉकच लावली होती. बरोबर. आणि 76 दिवस त्यांचा तो संप चालू होता. 76 दिवस का? 76 दिवस. आपल्याला कोटी माहिती देण्यात आली की बाबा 52 दिवस चाललेला आहे. नाही 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 नाही, तर 76 दिवस त्यांचा तो संप चालू होता. आणि कोर्टाने त्यावेळेला पिटिशन दिलं असं की जे सेवा समाप्ती, बडतर्फ ह्या ज्या काय कारवाई केलेल्या आहेत त्या संपूर्ण कारवाई रद्द करून, आता तुम्हाला तुमचा जर व्हॉट्सअप नंबर असेल तर त्या सगळ्या पिटिशन तुम्हाला मी टाकतो, माझ्याकडे आहेत ऑलरेडी. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आपलं बोलणं पूर्ण झालं की टाकून द्या मग. हा तर ऐकून घ्या, संपूर्ण माहिती मिळेल. आणि लिगली प्रत हायकोर्टामध्ये आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्रातल्या दुखवट्यातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं ड्रेस घालून हायकोर्टासमोर उभं राहिलो होतो. आपण जवळजवळ 8,000 रुपये त्यांना भरलेले. आपण फक्त 4 कॉप्या त्यांना मागितल्यात. बरोबर. आता जे कामावर आहेत आणि जे दुखवट्यात आहेत ह्यांच्या विषयी जे काय पिटिशन कोर्टाने मांडलेले त्याच्या नकला आम्हाला मिळावेत म्हणून आपण हे केले, त्याच्यात अर्ज केला एकंदरीत. तर ते आता जे फर्स्ट कॉपी टाकलेली मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरली, महाराष्ट्राच्या ग्रुपवर, तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. आणि लिगलीच्या ज्या 4 कॉपी त्या आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी मिळतील. बरोबर बरोबर. सरकारी कोर्टात आपल्याला वकील तिथं मिळालेले आहेत. ड्रेस घालून कोर्टासमोर उभं राहिलो होतो. त्यांना सगळं म्हणणं सांगितलेलं आहे आपलं. असं आहे. आणि मला 385 कॉपी नको साहेब म्हणलं की कोर्टाचा फायनल रिझल्ट. आणि 1950 ज्या वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावरती बेसवरती स्थापन झालं महामंडळ. बरोबर. ते ऍक्ट जे रद्द केलेत आणि त्या ऍक्ट राज्य शासनाला तुम्ही हे करायला लावलेत, ते फर्स्ट कॉपी 52,000 कर्मचारी तुमची सेवा सर बडतर्फ केले होते त्यांचा निर्णय आणि जे कामावर होते त्यांना तसंच ठेवलं. हे 4 कॉपी आपण त्यांच्याकडे मागवलेल्या आहेत, आपल्याला मंगळवारपर्यंत ते मिळतील. बरोबर. आणि इनकेस जर मंगळवार नाहीच मिळालं तर मी परत मंगळवार रात्रीत हैदराबादला जाणार आहे, वकील आपण दिले तिथे. बरोबर बरोबर बरोबर. आणि विषय असा आहे की तिथं जे विलिनीकरण झालेलं आहे. बरोबर. हो झाले. मग त्याच्यात समजा हैदराबादला विलिनीकरण झालेलं आहे, त्याच्यात ते जे लोक संपात सहभागी होते त्यांचंच विलिनीकरण झालेलं आहे. त्यांचं झालेलं आहे. आणि जे कामावर होते त्यांचं झालेलं नाही. त्यांना कसं झालं, ते आपल्याकडे जशी करार पद्धत आहे ना तशी त्यांची करार पद्धत, ट्रान्सफर करार पद्धत, त्या पद्धतीने ते राहिलेले आहेत लोक. त्यांचं हायकोर्टला अजून केस चाललेली जवळजवळ 26,000 कर्मचाऱ्यांची. म्हणजे जे आपल्याला व्हॉट्सअपला ज्या बातम्या फिरलेल्या आहेत आधी की आंध्रमध्ये शासनात जे संपावर टाम होते ते शासनात विलिनीकरण झाले आणि संप मोडून ते कामावर हजर झालेत. बरोबर बरोबर करार पद्धतीनेच पगार वाढ होते आतापर्यंत. हो बरोबर. म्हणजे त्यांचं बी पिटिशन अजून हायकोर्टला चालू आहे. ते जे आता त्यावेळेला कामं होती त्यांचं ते हायकोर्टला अजून त्यांचं चाललेलं पेंडिंग की आम्हाला राज्य शासनात घ्यावं. पण त्यावेळेस त्या कोर्टाने निर्णय दिलेला की ह्यांना ह्याची गरज नाही, ह्यांना या बेसिकवर काम करायची सवय त्या पद्धतीने ठेवा पाहिजे, असं त्यात ते उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जी माहिती आपल्याला व्हॉट्सअपला फिरलेली आंध्र प्रदेश ती अगदी खरी आणि सत्य आहे. सत्य. आता कसं ऑलरेडी मी 8 दिवस त्याच्यावरती घालवले तो तिथं हैदराबाद. हो ना. नाही आणि कसं आहे साहेब, तुम्ही टाकली ना, आता जर ही क्लिप आपली जर व्हायरल होईल
तर लोकांचं मनोबल अधिक प्रबळ होईल. आता विषय कसा होऊन गेलोय, आपले लोक आतापर्यंत ठाम होते, पण लोकांचं म्हणणं कसं आहे, 3 तारखेला काय होईल, 2 तारखेला काय होईल, विषय कसा आहे. काय देऊ नका म्हणावं, सगळ्यांना आधार द्या म्हणावं, लढा आपण जिंकलेलोच आहे म्हणावं. आणि विषय असा आहे की ती लढाई तुमच्या माझ्या एकट्याची नाही ना, सर्वांची ना. नाही ऐकून घ्या, बघा 28 ऑक्टोबर पासून मी निलंबित आहे आणि 10 दिवसानं मला डिसमिसचं शॉकच माझं बोर्डावर पहिलं लावलेलं आहे. बरोबर बरोबर बरोबर. त्या दिवसापासून मी त्या प्रशासनाला विचारा बी गेलो नाही, माझं का लावलंय काय केलं, त्याचा कुठलाही कागद घेतला नाही. तुम्हाला काय करायचं करा, माझी मनस्थिती नाही, आमचे 84 बांधव शहीद झालेले आहेत, त्याच्यामुळे मी तो कोड्यात आहे. म्हणजे मग जसं मी तसंच केलं, माझी 27 ला केली त्यांनी आता परवाच्या दिवशी. तर मला फोन आला, तर त्यांना म्हटलं मला तुमचं काहीच घ्यायचं नाही म्हणे, पंचनामा. म्हटलं मी सांगतो की पंचनामा करून तुम्ही बोर्डावर लावून द्या. नाही आधी हे बघा, तुम्ही छाती टोकपणे सांगा सगळ्या कर्मचाऱ्यांना, हे शेवटी कसं आहे माहितीये का की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, म्हणून तिथं जाऊन कंपल्सरी 8 दिवस घालवलेत मी. आज सकाळी आलो 9 वाजता. बरोबर 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 बरोबर. आता कसं असतं, वकिलांना माहिती मिळणार, सगळं होणार, पण ज्यावेळेला कर्मचारी जेव्हा कर्मचाऱ्यांना सांगतो त्यावेळेला त्याचा विश्वास बसतो. बरोबर बरोबर. आता माऊलींचाही मागाशी मला फोन आला पनवेल डेपोतनं, त्यांना ते सगळं पाठवलेलं आहे. आणि इनकेस सोमवारी जर नाही मिळालं किंवा मंगळ नाही मिळतं, मंगळवार रात्री मी परत इथं निघणार, हैदराबादला जाऊन येणं, काळजी करू नका. ओके. आणि मी जळगाव विभागातनं अंमलदारांना बोलतोय, आता तुमची रेकॉर्डिंग करून टाकतोय, परत तुम्हाला काही माहिती द्यायची तर मला द्या आणि परत माझा नंबर सेव्ह करून घ्या. ऐकून घ्या हे बघा, सर्व कर्मचाऱ्यांना बिंदास सांगा, विजय आपलाच आहे. ठाम राहा, तुमचे बडतर्फ असू, काही असू, कुठलीही कारवाई असू, त्याला भीक घालू नका. कारण मी पहिल्या दिवसापासून निलंबित आहे. आता डिसमिसचं शॉकच त्यांनी लावलेलं आहे, सगळं केलेलं आहे आणि हजेरी पटवून माझं नाव काढलेलं आहे. मी तिकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. बँके की चोट पे आपली जीत ही 100% फायनल झालेली आहे. आणि सदावर्ती साहेबांसारखं आपल्या डोक्यावरती हात आहे. हो त्याच्यात देवरूपी माणूस भेटलेला आहे आपल्याला. काय झालं माहितीये का, आतापर्यंत ह्या मान्यता प्राप्त हेजाळ्यांनी आपलं शोषणच केलं आतापर्यंत. बरोबर बरोबर. त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, 29 वर्ष मान्यता प्राप्तच्या हाय पदावरती मी काम केलेलं, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष राहिलो होतो मी. अरे बापरे, असं आहे का. मग तर या लोकांनी जे आपण आता टाकू, यांनी तर एक कवडी मात्र किंतु परंतु डगमगायला नको पाहिजे साहेब. नाही, सगळ्यांना सांगा, भिवू नका. आता ते कसं झालं, शिवाजीराव चव्हाण वगैरे ते औरंगाबादला इलेक्शन होतं, त्यावेळेला मतं पडली, हे झालं थोडं, त्यात ते फाटाफूट झाली होती, पण पहिल्यापासून त्यात होतं. पण आता 2 वर्ष त्या संघटनेवरती मी तिरंजली वाहिली आहे. आणि आता सातारा डेपोमध्ये आपण नवीन उपक्रम चालू केलेला आहे की लढा विलिनीकरण सातारा आगार समिती. आपण 485 कर्मचाऱ्यांच्या 100 रुपयानं मदत निधी गोळा केला आपण. असं आहे ना. मग त्याच्यात मी तुम्हाला मदत टाकून देऊ इकडे, आणि मला तुमच्या ग्रुपला ऍड करून घ्या साहेब डायरेक्ट. रवींद्र संधानशी म्हणून ऍड करून घ्या. मला हाय म्हणून मेसेज टाका, मी सकाळी करतो. काय झालं जरा, आता मी बुधेच्याला आपल्या पॅन्डॉल मधल्या कर्मचाऱ्यांसाठी आता 8 दिवस इथं नव्हतो ना. बरोबर बरोबर. वाटपाच्या संदर्भात उद्या दुपारपर्यंत मी बिझी आहे. असं आहे का. उद्या 4 नंतर फोन कर, नाही तर परवा सकाळी जर केला तर बरं पडेल. कारण उद्या तर काय झालं, 8 दिवसात ना आलोय ना. कसं इथले लोकल खासदार आमदार यांच्या गाठी भेटी सगळे करायचे. क्लब आहे आमचा साताराचा, त्याच्याशी गाठी भेटी आहेत. असं आहे ना. जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांच्या गाठी भेटी आहेत. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या सातारा पॅन्डलमध्ये जळगाव, चंद्रपूर, अमरावती ह्या भागातली जी फॅमिली इथं आहेत, आज सगळ्यात त्यांना आपण कुठलंही अन्नधान्य कमी पडून दिलेलं नाहीये. वा वा वा, अभिनंदन साहेब, तुमचा असा नेता मिळावा आम्हालाही. हे सगळ्या कर्मचाऱ्यांची आम्ही काळजी घेतो. अगदी इन केस म्हणलं, परवाच्या दिवशी बघा खोडे म्हणून कुठले वाहक होते, वाहका चालक होते की बाबा पोटात दुखते असं झाले, त्यांना डायरेक्ट त्यांच्या गुगल पे वरती मी 1000 रुपये सेंड केले त्यांना. आणि त्यांना फोन करून सांगितलं नाव डिक्लेअर करू नका, ही माझ्याकडून तुम्हाला मिळाली फुलाची बाकी मदत आहे. वा रे वा. बरं, दुसरा विषय असा आहे साहेब की आता जे शोकात लागले बडतर्फे झालेत लोक, बरोबर आपले. विषय घेऊ नका. नाही, पण लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला सेपरेट कोर्टात जावं लागेल. काही नाही, बघा एक लक्षात सांगा त्यांना.